येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला, व वधस्तंभी गेल्यावर आता अर्पण व्हायचं, करायचं देवाला. काय अर्पण करणार आहात तुम्ही? स्वतःला अर्पण करा. आणि स्वतःला अर्पण करत असताना सहज गुंतवणारं पाप, ज्या यज्ञ पशु संबंधाला म्हटलं त्याचा कान चांगला पाहिजे, त्याचा डोळा चांगला पाहिजे, त्याची चाल चांगली पाहिजे, तो खर्जाळू असता कामा नये. आता यज्ञ पशुचं परीक्षण, तसं आम्ही पण देवाच्या भवनामध्ये येतो. ऐका कसं बायबल तुम्हाला समजायला पाहिजे. तो म्हटला तुम्ही मंदिरात येता, अंगण तुडवत येता. का अंगण तुडवत येता? तुमचा डोळा गेलाय ना, तुमचे डोळे चांगले नाहीत. परमेश्वराच्या भवनामध्ये आल्यावर डोळ्यामध्ये पावित्र्य पाहिजे, ते पावित्र्य तुमच्याकडे नाही. तुम्ही तिथं स्वतःला समर्पण करता, तुम्ही येताना अंगण तुडवत आला, तुमच्या भावना स्वच्छ नाही, तुमचे विचार स्वच्छ नाहीत. बरं तुम्ही वेदीवरती अर्पण करताना, ते अर्पण करत असताना ज्या तुमच्या डोक्यातले विचार तुम्हाला अशुद्ध बनवत आहे, ते अशुद्ध विचार घेऊन परमेश्वराचे. म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थनेला येणं आणि जाणं महत्वाचं नाही, कसं जातात ते महत्वाचं आहे. चर्चला येणं आणि जाणं महत्वाचं नाही, कसं जातं ते महत्वाचं आहे. प्रभू कधीच विचारणार नाही कुठल्या कुठल्या मीटिंगला गेला, किती किती प्रार्थना अटेंड केला, चला याची हजेरी घ्या. तो पहिला प्रश्न विचारेल, त्या मीटिंग मध्ये जाऊन यानं काय केलं? त्या मीटिंग मध्ये हा गेला, त्या मीटिंग मध्ये ही मुलगी गेली, त्या मीटिंग मध्ये या आंटी गेल्या आणि जाऊन तिथं झोपल्या. मुलगी जाऊन त्या ठिकाणामध्ये तिची नजर मुलाकडं, मुलाची नजर मुलीकडं, तर मग तो आंधळा यज्ञ पशु कसा अर्पण होईल? मग काय म्हणतात? सहज गुंतवणार पाप. हे पाप तुम्हाला सहज अट्रॅक्ट करतं, सहज. तुम्हाला कळत पण नाही तुम्ही त्या पापाकडे चाललेला आहात. आणि ते पाप तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं समर्थन करत असतं. जसं सैतान एदेन बागेमध्ये त्या हवेचं समर्थन करत आहे. तू मरणार नाहीस, देवानं तुला सांगितलं खायचं, खाऊ नको, पण तू खाल्लं तर खरंच मरणार नाही. देव खोटं बोलतो. कधी कधी बायबलच्या वचनावर पण आमचा विश्वास नसतो. आम्ही देवाचं वचन ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे आम्ही म्हणतो नाही. आजच्या दिवसामध्ये कोणीतरी एकानं भाषांतर करताना मला आठवतं, मी नुकताच प्रभूमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस त्या काळातले फार चांगले प्रीचर, आणि त्यांनी त्या प्रीचिंग करता करता फॉरेनर आलता आणि तो फॉरेनर प्रीचिंग करत होता आणि तो दुसरा ट्रान्सलेशन करत होता. मग तो म्हटलं आजच्या दिवसामध्ये जर येशू असता तर तो जीन पॅन्ट घालून फिरला असता. काय त्या जीन पॅन्टचा आणि येशूचा संबंध आहे सांगा? मग इथं माणसाला कोणत्या पद्धतीनं येशूला प्रेझेंट करावं हे पण त्याला समजत नाही. आणि सहज गुंतवणारं पाप, काय काय लॉजिक लावणं गरजेचं होतं का? त्याने जीन पॅन्ट घातली, त्यानं सूट घातला, त्यानं कोट घातला, या गोष्टीचा अर्थ नाहीच आहे. तो जिथं राहत होता तिथं अजून पण तेच कपडे वापरत आहेत. अजूनही याजकांचे तसलेच जगे आहेत, अजूनही धार्मिक लोकांचे तसलेच जगे आहेत. मग त्याच्यावरती तुम्ही लोकांना काय सांगणार आहात? काय लोकांचं परिवर्तन करणार आहात? लोकांना मुळामध्ये बदलण्यासाठी त्यांची मानसिकता, त्यांचे विचार बदलणं गरजेचं आहे. आणि सहज गुंतवणाऱ्या पापातनं त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. जे पाप सहजपणे तुम्हाला त्या जाळ्यामध्ये अडकवतं. जसं येशूला जाळ्यामध्ये अडकवत असताना त्या सैतानानं सांगितली, तुला भूक लागली, तू आज्ञा कर, या धोंड्याच्या भाकरी होतील. आता त्या सैतानाला हे माहिती होतं की जर येशूला भावुक केलं, भावनिक केलं नाही, त्याच्या देहाची वासना, आता ती भाकर म्हणजे देहाची वासना आहे, जर याची वासना मी जागी केली ना तर हा देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये बंड करेल. आणि ज्या उद्देशानं या पृथ्वी तलावरती तो आला तो उद्देशच आणि हाणून पाडला जाईल. मग येशू ख्रिस्त भावुक होऊन त्याचं चॅलेंज त्याने ऍक्सेप्ट करून कदाचित त्यानं धोंड्याच्या भाकरी करू शकला असता. त्याला ते पॉसिबल आहे. ज्यानं 5 भाकरी 2 मासे याच्याद्वारे 15,000 पेक्षा जास्त लोकांना तृप्त केलं, तो धोंड्याच्या भाकरी करू शकला नसता का? ज्या देवानं खडकातनं पाणी काढून 30 लाख लोकांना रानामध्ये तृप्त केलं, त्या खडकापासून तो भाकरी करू शकला असता. पण त्या सहज गुंतवणाऱ्या पापाकडे तो अट्रॅक्ट झाला नाही. तो वचन वाचून वचनाच्या द्वारे सैतानाला म्हटला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. हा सिद्धांत आहे. सहज गुंतवणारं पाप, ज्याच्यामुळं देवामध्ये आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचा दरा निर्माण होतो. कोणतं सहज गुंतवणारं पाप आहे? या पेत्रानं येशू ख्रिस्त मरण्याच्या अगोदर येशूला म्हटला, मी तुम्हाला मरू देणार नाही आणि वेळ आली तर मी तुमच्यावर मरायला तयार आहे. पण ज्यावेळेस हा पेत्र
येशूला पाहण्यासाठी कामदारांमध्ये जाऊन बसला, त्यास फक्त त्याची चौकशी केली, तू येशूच्या शिष्यांपैकी आहेस का? त्यास त्यांनी हो किंवा नाही उत्तर देण्याच्या ऐवजी त्यानं येशूला शिव्या दिल्या, शाप दिले. किती सहज गुंतवणारं पाप आहे. चौकशी फक्त येशूची होणार होती. येशू त्याला म्हटला, तू कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा नाकारशील. येशू त्याला कधीच म्हटलं नव्हतं तू मला शिव्या देशील, पण तो अडकला ना त्या पापामध्ये. ऐका, सेम तशीच घटना, तशीच गोष्ट रोज तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. तुम्ही ज्या 4 चौघांमध्ये बसताना असे शब्द तुमच्या मुखातनं निघतात की जे शब्द मनुष्याला संतुष्ट करणारे असतात. त्यावेळेस माणसाला आवडणारे ते शब्द असतात आणि ते सहजपणे तुमच्या मुखातनं जातात आणि त्यास तुम्हाला ते कळत पण नाही हे मी पाप केलेलं आहे. सहज तरुणांमध्ये ते असतं, कधी कधी मुलींमध्ये, की त्यांचं बोलणं साधं बोलणं नसतं, की या बोलण्याच्या द्वारे एक प्रकारचा अपशब्द जो पवित्र आत्म्याला पसंत नाही, जो देवाला पसंत नाही, असा शब्द आमच्या मुखातनं जातो. मग आम्हाला कळत नाही की आम्ही या सहज गुंतवणाऱ्या पापांकडे गेलेलो आहे. आणि शास्त्र सांगतं हे सहज गुंतवणारं पाप, आता वधस्तंभावरती तुम्ही ख्रिस्ताकडे पाहिलं, हे पाप पण तुम्हाला त्याच्याकडे टाकून द्यायचंय. एक सुद्धा पाप तुमच्या हातून घडलं नाही पाहिजे. उपवासापेक्षा सहज गुंतवणारं पाप सोडलं पाहिजे प्रिया. सहज गुंतवणारं पाप, चटकन राग येतो, सहज पाप होतं, चटकन येतो राग. राग निघून गेल्यावर आम्हाला कळतं मी फार मोठी चूक केलेली आहे, पण अडकला तर ना त्या पापामध्ये, अडकला ना. काही वेळ तर घडला ना तो विषय, काही वेळ तर तुम्ही सैतानाला वाव दिला ना, काही काळापुरता. ऐका, हा सिद्धांत समजून घ्या. येशू ख्रिस्ताला राग येणाऱ्या पुष्कळ घटना त्याच्या अवतीभोवती घडल्या, पण तो रागवला नाही, तो चुकून पण रागवला नाही. चोरानं त्याला प्रश्न केला, तू जर देवाचा पुत्र आहे तर तुझी सुटका कर आणि माझी पण सुटका कर. त्याचं चॅलेंज होतं चोराला, पण तो त्याच्यावर रागवला नाही, तुझी लायकी आहे का म्हणून. मी असतो तर नक्की चोराची लायकी काढली असती, अरे तुझी लायकी का मला देवाचा पुत्र आहे म्हणून घेण्याची. पण तो त्याच्यावर पण त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली नाही. त्याचं वाक्य एकच होतं, हे अण्णा क्षमा कर. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताच्या सेवेला सुरुवात करताना त्याचा पहिला शब्द होता, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. येशू ख्रिस्त मृत्यूच्या समयी वधस्तंभावर असताना त्याच्या मुखात तो शब्द होता, हे बापा यांना क्षमा कर. का? हा वधस्तंभाचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे. जर तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहतात तर तुमची आणि मानसिक तयारी घडली पाहिजे की मी सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये अडकून पडणार नाही. सगळी सहज गुंतवणारी पाप टाकून द्या. कोणाचा द्वेष करू नका, कोणी तुमच्याशी कसंही वागो. सिद्धांत काय? एका गालात मारली दुसरा गाल, हा वधस्तंभाचा सिद्धांत आहे. बंडी मागितली, एक कोस जायचं तर कुठं जायचंय, आत्ताच गेलं पाहिजे का, आणि तू माझ्या बरोबर आला का, या गोष्टीला बायबलमध्ये अर्थ नाही. तो म्हणतो सिद्धांताप्रमाणे तुम्हाला जीवन जगावं लागेल. सहज गुंतवणारं पाप. कोणाशी वाद करू नका, कोणाशी ईर्ष्या करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका, कोणाला प्रत्युत्तर करू नका. ज्याच्यानं, ऐका, ज्याच्यानं देवाबरोबरचं तुमचं नातं तुटलं जातं ना, अशा कोणत्याच गोष्टी पापाच्या रूपानं तुमच्या मनावरती राज्य करू नका. रोमकराच्या पत्रामध्ये पुन्हा जाऊया, काय म्हटलंय रोमकराचं पत्र. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या पापानं तुमच्यावर राज्य करू नये असं लिहिलंय. अधीन न व्हावे, अधीन न व्हावं म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. कुठल्या शरीरामध्ये? मर्त्य शरीरात. आता मेल्यावर, ऐका, मेल्यावर कसं पाप राज्य करणार आहे? आता पौल काय म्हणतो रोमकराच्या मंडळीला, काय लिहिले हो? म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरामध्ये राज्य करू नये. कोणाचं शरीर मर्त्य आहे? ज्याच्यावरती पाप राज्य करतं त्याचं शरीरच मरून गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या इमोशन्स नाहीत. जसं शरीर जिवंत असताना त्याला भावना असतात. ऐका, एखाद्याचं शरीर जिवंत ओळखायचं कसं? त्याच्याकडे रिॲक्शन्स आहेत, सगळ्या ऍक्शन रिॲक्शन त्याला आनंद होतो, त्याला दुःख होतं, त्याला वेदना होतात, तो रडतो.
पण इकडं काय घडलं, तो म्हणतो तुमचं शरीर मर्त्य आहे आणि मर्त्य शरीरावरती पाप राज्य करत आहे. ज्या दिवशी पाप तुमच्यावरती राज्य करतं ना, तुमचा आत्मिक मनुष्य हा मेलेला असतो. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, जर ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभी पाहत आहात तर मर्त्य शरीरावरती म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या वासना, काय लिहिले शब्द तो, शरीर वासनांच्या शरीर वासनेच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. वासना जी आहे, आता वासना म्हणजे नुसतं तुमचं देह नाही, शरीर वासना नाही. वासना म्हणजे ज्या ज्या तुमच्या देहाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी. काही लोक म्हणतात ना, आता वासना सोडली जेवणाची, तुमच्याशी बोलावं असं मला वाटतच नाही, थोडस मला रिलॅक्स होऊ द्या, माझं मन कशामध्ये लागत नाही. झालं काय मग, मला प्रार्थना करण्यासाठी मन लागत नाही. बरेच लोक मला सांगतात, प्रार्थना माझ्यासाठी प्रार्थना कर. कशासाठी प्रार्थना करू, मला प्रार्थना करूशी वाटत नाही. तुम्हाला प्रार्थना करू वाटत नाही म्हणून मी प्रार्थना करणार. म्हणजे तुम्ही कसे आहात, मेलेले आहात. आणि तुमच्यावरती राज्य कोण करतं, पाप, ज्याचं शरीरच मरून गेलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेवढ्या वासना तुमच्या शरीरामध्ये, कोणती वासना आहे, देहाची वासना, देहाची कर्म तर उघडच आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, वैर, छल, चेटके, कलह, राग, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, या सगळ्या शरीर वासना आहेत. गलतीकराच्या पत्रात सांगितल्या. आता तुम्हाला सगळ्या वासना थोडी मी सांगणार, पण तिथं असं लिहिलं, तुम्हाला राग आला, तुम्ही पाप तुमच्यावरती राज्य करायला लागलेलं आहे. येऊ दे, माणूस म्हटल्यावर राग येणार, पण विजय पवित्र आत्मा मिळवतो ना. राग येणं स्वाभाविक आहे. मग स्वाभाविक माणूस म्हणून नाही जगायचं. मी असं पण तुम्हाला नाही 100% म्हणत की तुम्हाला कधीच राग येणार नाही. अहो, राग आला तर प्यायचा, चहा पिता तसा राग पण प्यायचा असतो, जर वधस्तंभाचा सिद्धांत समजला तर. राग घेऊन जीवन जगत बसला, एक दिवस फुगा फुगला, 2 दिवस फुगा फुगला, नाही का, कधी कधी ते आता नवीन फुगे आलेले. पूर्वी सकाळी फुगा हातात घेतलं तर तासाभरात फुटून जात होता, पण आता नवीन फुगे आले, 2-2 महिने फुटत नाहीत. आणि आपले फुगे वर्ष फुटत नसतात. त्या फुग्यांना काय बोलणार. मग हे काय आहे, पाप त्यांच्यावरती राज्य. ओळखायचं कसं, फुगा फुगला की ओळखायचं, म्हणून लगेच फुटावर का. फुगा जेवढं फुगायचं तेवढं पण लगेच फुटा. तो काय म्हणलं, सूर्य मावळायच्या आत देवानं आपल्याला फुगा फुगण्याची परवानगी दिली, पण कधी फुटायला पाहिजे, सूर्य मावळाच्या आत फुटला पाहिजे. वर्षानुवर्ष साठवून तिथं दाखवू नका डेकोरेशन. सूरजचा फुगा इथं फुगलाय, शाहरुखचा तिकडं फुगलाय, इकडे सॅम्युएल फोटो काढता काढता फुगून बसलाय. असे जर डेकोरेटिव्ह फुगे लावले तर लोकांनी आत यायचं कसं, जायचं कसं, फुगेच बघत बसायचे का. हा वधस्तंभाचा सिद्धांत आहे. शरीर वासनेच्या अधीन राहू नका. जस्ट तुम्हाला ख्रिस्ताला तिथं दिसत. आणि म्हणून पहा, ख्रिस्ताला वधस्तंभी देत असताना ऐका, त्याला सूर्य मावळायच्या आत त्याचं प्रेत खाली काढलं. त्याला कायम वधस्तंभी नाही ठेवलं, सूर्य मावळायच्या आत त्याचं प्रेत खाली. आणि काय येशूने शिकवलं, तुमचा राग सूर्य मावळण्याच्या आत, तुमचं प्रेत जिथं तुम्ही मेला, जो म्हणतो तुमच्या मर्त्य शरीरामध्ये. कोणतं शरीर, मर्त्य शरीर. आता मर्त्य शरीर जर तुम्ही वर्षानुवर्ष टांगूनच ठेवलं, तुमच्यामध्ये त्या भावना आहेत, त्या वासना आहेत, म्हणजे तुमचं शरीर तसंच आहे, मर्त्य आहे. आणि मर्त्य शरीर जास्त काळ राहिल्यावर दुर्गंधी येते. सिद्धांत काय, वधस्तंभाचा सिद्धांत काय, तो मेला आणि त्याला कबरेमध्ये, त्याला खाली काढलं आणि त्याला कबरेमध्ये पुरलं. आता त्याच्या खालच्या वचनामध्ये जर तेच वचन जाऊया, इब्री लोकांचं पत्र 12 अध्याय. हा, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावं. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावं, जो आनंद
त्याच्या पुढे होता, त्याच्या पुढे होता, त्याकरिता हा. त्याने लज्जा तुच्छ मानून लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. उजवीकडे बसला आहे. तुमची मन खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्यानं आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. तो त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही खचून जाऊ नका. काय होतो प्रॉब्लेम? हे सगळं करताना आम्ही खचून जातो, आम्ही डिस्टर्ब होतो. आता सिद्धांत काय सांगतो? तुम्हाला खचायचं नाही. काय करायचं? सहज गुंतवणारं पाप त्याच्यावर टाकून द्यायचं. ना तुम्हाला राग येत आहे, ना तुम्हाला द्वेष येत आहे, ना तुमच्या अंतःकरणामध्ये सैतान कोणाविषयीचे बीज पेरत आहे. त्याला माहिती होतं की यहूदा मला धरून देणार आहे, मग त्याने यहूदाचा त्याग केला. त्याला माहिती होतं पेत्र मला तीनदा नाकारणार आहे, मग पेत्राला त्याने म्हटलं तुम्हाला तीनदा नाकारलं आणि आता मी तुला जवळ करणार आहे. उलट पेत्राला त्याने म्हटलं म्हातारा होईपर्यंत तू सेवा करशील. थकला नाही तो लोकांवर प्रीती करता करता. सिद्धांत आहे तो. काय सिद्धांत आहे? इकडं तुम्ही ख्रिस्ताकडे पाहता, त्यानं काय केलं तेच तुम्हाला करायचं ना. तुम्ही आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे या. मग तुम्हाला वधस्तंभ काय नुसतं वाचण्यासाठी आणि मला काय उपदेश करण्यासाठी दिला का? जे तुम्ही वधस्तंभावर पाहतात, काय पाहतात? सहज गुंतवणार सगळा भार त्याच्यावरती टाका, सहज गुंतवणार पाप टाकून द्या. आणि तिसरी गोष्ट काय म्हटला तो? जो आनंद तुच्छ मानून लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या त्याच्याकडे पाहावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. आता तो काय म्हटलं माहिती का? तुम्ही तर पाहिलं त्या वधस्तंभावरती त्यानं काय काय केलं तर सहज गुंतवणारं पाप, त्याचप्रमाणे म्हटलं सगळा अधर्माचा भार त्याच्यावरती टाकला. आता तो म्हणतो त्याच्याकडे बारकाईनं पहा म्हणून. आता त्याचं लक्ष काय की तुम्हाला त्याच्याकडनं शिकायचंय. पहा या शब्दाचा अर्थ काय? शिका. कधी कधी पहा आम्ही म्हणतो ना, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे पहा. म्हणजे काय हो? शिका. काय शिकायचंय तुम्हाला? त्यानं वधस्तंभ सहन केला हे शिकायचंय तुम्हाला. मग तो पण काय म्हणतो? तुम्ही एकमेकाचं सहन करा. काय करावं? सहन करा. कुणाचं सहन करा? एकमेकांचं. कोणाला ब्रॅकेट मध्ये ठेवून चालत नाही. मी सगळ्याचं सहन करेल पण तुझं नाही सहन करेल, नाही चालत. एकमेकाचं म्हणजे एकमेकाचं. ते एक असेल तर तुम्ही मेक आहे. मग त्या एकाने मेकाला सहन करायचं आणि मेकानं एकमेकाचं सहन करा. नवरा एक असेल तर बायको मेक असेल, सासू मेक असेल तर सून मेक आहे. एकमेकाचं सहन करायलाच पाहिजे. आणि धीरानं तुम्हाला वधस्तंभ आम्ही म्हणतो नाही, उपास सोडून द्या, सहन करायला शिका. मग आम्हाला उपास सहन होत नाही हो. किती वाजले सारखं चालू असतं. आणि काही तर इतके हुशार आहेत ना, माझ्याकडनं परमिशन. साधारणपणे कितीला उपास सोडावा? काहीतरी असतं ना पाळक साहेब, तुम्हाला माहिती. मी त्यांना उत्तर देतो, धरूच नका. जर तुम्हाला सहन होत नाही, अहो तुम्ही उपास सहन होत नाही, एकमेकाचं काय सहन करणार आहे? शास्त्र सांगतं इकडं शिका. काय शिकायचं? पाचावर काय शिकायचं? आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. काय पाहायचं? पहा जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्यानं लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. काय सहन केला? टायटलच तुमचं काय? लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ. हे टायटलच आहे, सिद्धांतच आहे. काय सिद्धांत आहे? त्यानं आनंद तुच्छ मानला. कधी कधी काही गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद आहे, सगळं चांगलं असतं वातावरण, कोणीतरी तुम्हाला येतं काहीतरी बोलतं, तुम्ही दुःखी होता आणि तुम्ही त्या दुःखाला चिटकून बसता. पण शास्त्र काय सांगतं? तो जो आनंद आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू, कधी कधी कोणाला तरी बोलून अपमान करण्यामध्ये आम्हाला आनंद असतो. तो म्हणतो आनंद तुच्छ मान, ज्याच्यामध्ये तुला इंटरेस्ट आहे.
ज्या गोष्टीमध्ये तुला रस आहे, ज्या गोष्टीने तुझं मन प्रसन्न बनतं, मग ते व्यसन असेल, कदाचित कोणाची निंदा असेल. पहा, ज्या गोष्टी मनुष्य करतो ना, व्यसन पण मनुष्य का करतो, त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो ना. आनंद मिळल्याशिवाय नाही होत. मग कधी कधी ते जोक सांगतात नाही काय, ती बाई कोणती, चला आज मी पण तुमच्यावर दारू पिते, आणि दोघ जण बसतात दारू प्यायला, आणि पहिला घोट पिल्याबरोबर बाई बाई किती कडू आहे, बघ एवढं कडू रोज मी तुझ्यासाठी पितो, तुला सहन झालं नाही एक दिवस, पण मी मात्र पितो. पण तो पितो का माहिती का, त्याला आनंद आहे, तिला त्याच्यात आनंद नाही. ख्रिस्त आम्हाला ते शिकवत आहे. जर त्याच्याकडे तुम्ही पाहिलं ना, समोरच्या व्यक्तीचा तो आनंद आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही दुःखी झाला. पण तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्ही तो आनंद तुच्छ माना. त्या व्यक्ती, आता ख्रिस्ताला टोचण्यामध्ये, त्यांना फटके मारण्यामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये मुकुट घालण्यामध्ये, त्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्यामध्ये त्या लोकांना आनंद मिळत होता. त्याला चपराका मारण्यात, त्याच्या दाढीचे केस उपटण्यात, त्याच्या तोंडावरती थुकण्यात त्याला आनंद मिळत होता. मग येशू त्यांच्या आनंदामध्ये आड नाही आला. तिथून तो प्रार्थना करतो, यांना क्षमा कर. तो वधस्तंभावर ही आहे. जी लज्जा, जी लाज त्याच्यामध्ये होती, त्याची वस्त्र काढली. वस्त्र काढली म्हणजे आता त्याच्याकडे लाज असणार आहे, पण त्याला माहिती ही वस्त्र जाणं गरजेचं आहे. का, हे वस्त्र जायला फार गरजेचं आहे. योसेफाचं पण वस्त्र काढलं आणि त्याच्या बापाला नेऊन दाखवलं की तुझा मुलगा मेलेला आहे. पण योसेफ जिवंत होता. जर ऐका, योसेफाचं वस्त्र त्याच्या बापाला दाखवलं नसतं, तर योसेफाचा बाप त्याच्या मुलाचा शोध घेत गेला असता आणि शोधत शोधत आयुष्यभर दुःख करत मेला असता. पण योसेफ मेला हे कळल्याबरोबर याकोबानं सगळी आशा सोडली. परंतु परत योसेफाला दुसऱ्या वस्त्रामध्ये पाहिलं. आता त्याच्याकडे बापाचा झगा नव्हता, तर त्याच्याकडे अधिकाराचा झगा होता. इकडे येशूला पण एक वस्त्र द्यावं लागणार होतं. लोक चिठ्ठ्या टाकून, जे स्तोत्रामध्ये लिहिलं की त्याने त्याची वस्त्र चिठ्ठ्या टाकून आपापसामध्ये वाटून घेतली. मग त्याच्यासाठी त्याला नग्न व्हावं लागणार होता, लज्जा येणार होती. पण लज्जा येणारं वर्तन पण त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लज्जा तुच्छ मानली आणि तो विवस्त्र झाला. त्याची वस्त्र काढली आणि त्याला कैद्याचा झगा घातला आणि त्याला वधस्तंभावरती लटकवलं. काही वेळेस तुम्हाला तुमची जी जागा आहे त्या जागेवरती तुम्हाला तुच्छ मानण्यात येईल. तुम्हाला ज्या पोस्टवरती आहात, जिथं कदाचित तुम्ही कामाच्या ठिकाणात असाल, कदाचित तुमच्या परिवारामध्ये असाल, लोक तुमची किंमत करत नसतील. पण ती किंमत तुमची करत नाही म्हणून पण तुम्हाला दुःखी व्हायचं नाही ना. हा सिद्धांत आहे वधस्तंभाचा. जी तुम्ही वारंवार दुःखी होता, माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं कुटुंब, माझं घर, माझं जीवन, नाही याच्यात नाही तुम्हाला अडकून. तुम्ही वधस्तंभाचं शिक्षण घेतात ना. मग वधस्तंभाचं शिक्षण घेताना आनंद तुच्छ माना, की जो आनंद तुमच्याकडे येऊ शकत नाही, ज्या आनंदानं आणि तुम्हाला कुठंतरी टोचणी दिली जात आहे, तुम्ही दुःखी होत आहात. पण ख्रिस्ताचं शिक्षणच आम्हाला असं आहे की त्यानं वधस्तंभावरती जात असताना लज्जा आणि आनंद तुच्छ मानलं. परिणाम काय झाला, वाचा बरं तिसऱ्या वचनामध्ये. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या. आता वधस्तंभाचा सिद्धांत काय सांगतो. वधस्तंभावर पाहिलं, त्याला आनंद, त्याला लज्जा, सगळं काही त्यानं तुच्छ मांडली. तो दुःखी झाला, त्याला फटके मारले, देवपुत्र असताना दास बनला, सगळं तुमच्या लक्षात येतं. अरे देवाचा पुत्र दास वधस्तंभावरती लटकलेला, सगळं तुम्ही पाहिलं. आता सिद्धांत काय सांगतो, आता परिणाम काय त्याचा, रिझल्ट काय त्याचा, काय लिहिलं, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला. आता कुठे तो, राजासनाच्या उजवीकडे. लक्षात घ्या, एक दिवशी या सगळ्या प्रोसेस मधून तुम्ही जाल, त्यास तुम्ही देवाच्या उजवीकडे असणार. आमेन. म्हणून योहानाच्या आई येशूकडे आली, त्याला म्हटली ना, एकाला तुमच्या उजवीकडे, एकाला तुमच्या डावीकडे ठेवा. येशू म्हटला, तू काय मागती तुला कळत नाही. कोणाला मी उजवीकडे ठेवणार आहे, जो माझ्या बरोबर वधस्तंभावरच्या यातना, वधस्तंभावरचं दुःख सहन करतो, अपमान सहन करतो. आज लोक तुमचा अपमान करत आहेत,
याच्याबद्दल खंत वाटू देऊ नका. एक दिवशी तुम्ही येशूच्या उजवीकडं, जसा येशू पित्याच्या उजवीकडं, तसं तुम्ही त्याच्या बाजूला, त्याच्या जवळ असणार आहात. पण या पृथ्वी तलावर तुम्हाला सहन करावं हा सिद्धांत आहे. तुम्ही बिलिव्हर्स, तुम्ही विश्वासणारे संतगणात, देवाच्या निवडलेल्या लोकांचं वैशिष्ट्य काय, ते याच पद्धतीने सहन करतात. तो पित्याच्या उजवीकडे आहे आणि देवाच्या, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताना दुःख सहन करावं ही देवाची योजना आहे. ऐका, त्याचे हाल हाल करावेत, त्याच्या मस्तकी वेत मारावा, डोक्यात काट्यांचा मुकुट घालावा, 39 माराचे फटके त्याला द्यावेत, 2 चोरांच्या मध्ये त्याची गणना व्हावी, सगळी देवाची इच्छा आहे. आणि आता देवाची इच्छा तुमच्या संबंधानं काय? माझ्या नावामुळं लोक तुम्हाला धरून देतील, तुमच्याविषयी लबाडीने वाईट बोलतील, ही पण कुणाची इच्छा आहे? देवाची. मग आता जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहात, मग देवाची इच्छा होती ख्रिस्तानं दुःख सहन करून माझ्या उजवीकडे सिंहासनाच्या जवळ असावं. मग आता तुम्ही कुठं असणार आहात? वधस्तंभाचा सिद्धांत आहे. जर तुम्ही आज सहन करत आहात, तुम्हाला भावी आशा. ऐका बरं का, ज्यांना आज सहन होत नाही त्यानं आपलं रिझर्वेशन कॅन्सल करावं स्वर्गातलं. तिथं प्रवेशच होणार नाही ना. आणि उगाच त्याच्यात म्हणू पण नका आम्ही स्वर्गात जाणार, आम्ही स्वर्गात जाणार. रात्री झोपताना प्रार्थना चुकून पण करू नका, प्रभू आला तर घेऊन जा. सिद्धांत शिकला का? सिद्धांत शिकला तर तुला गॅरंटी तिथं पोहोचण्यासाठी. इथं दुःखी कष्टी, इथं त्याच्याविषयीच आपण रात्रंदिवस विचार करतो, मग कसं तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार? तो पित्याच्या उजवीकडे काय, त्यानं सगळं सहन केलं. आणि आता शेवटची गोष्ट वाचूया. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला. आता मला प्रश्न पडतो, इथं पातक्यांविषयी सांगितलं, पण विरोध करणारे कोण होते हो? शास्त्री पुरुष. कोण विरोध करणारे होते? शास्त्री पुरुष. आणि इथं म्हटलं पातकी. मग ते कुठं पातकी आहेत? बरं, त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे खूप शुद्धता आहे. त्यांची वस्त्र जर तुम्ही बघितली तर तुम्हाला त्यांच्या बोटाचं नख पण दिसणार नाही. शब्दात पाळणं, दान धर्म करणं, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पण ते येशूला विरोध करत होते. आणि इथं काय म्हटलं, त्यानं पातक्यानं केलेला इतका विरोध सहन केला. कितका? इतक्या शब्दावर लक्ष ठेवा बरं का. कितका? इतका विरोध सहन केला. त्याच्याविषयी विचार करा. कशाविषयी विचार करायचा? उपासाविषयी नाही. त्याला धार्मिक लोकांनी, पातकी नाही म्हणायचं, पवित्र पापी. कोण होते ते? पवित्र पापी. ते काही व्यभिचार करणारे नव्हते, व्यभिचाराचा अंश पण नाही, डोक्यात पण त्यांच्या व्यभिचार कधी नव्हता. मग कोण होते ते? ते धार्मिक लोक. आणि त्या सगळ्यांचा इतका विरोध. आम्हाला थोडा विरोध सहन होत नाही. आणि वधस्तंभाचा सिद्धांत काय सांगतो? इतका विरोध सहन. सगळ्यांनी, अख्खं चर्च तुमच्या विरुद्ध उठलं पाहिजे एक दिवस. तर तसलं काम करू पण नका बरं का. नाही तर एक वेळ येईल की त्यास तुम्हाला सगळं चर्च कोणी तुमच्या बाजूने नसणार आहे. पण त्यावेळेस तुमची मानसिकता लगेच चला इथं विरोध करतात, दुसऱ्या चर्चला जाऊ. हा सिद्धांत नाहीये. काय होतं माहिती का, मनुष्य त्रास नको म्हणून ठिकाण बदलतो. पण बायबल सांगतं येशूनं शिष्य नाही बदलले बरं का. हे त्रास देणारे शिष्य आहेत. माझ्यासारखं असतात. मी म्हणलं असते 2 मेंबर गेले तर बरं होईल. हा पेत्र आणि दुसरा याकोब. थोमाला तर मी प्रयत्न करेल विश्वासात आणायचं, पण याकोब यहुदा आणि पेत्र. हा पेत्र तर शिव्या देणार आहे. हा पेत्र काही एकदम शिव्या देत नव्हता, बसल्या बसल्या पण शिव्या. असा काही लगेच 3.5 वर्षात विसरून जायला पाहिजे होता. पण 3.5 वर्षात त्याला शिव्या आठवल्या म्हणजे मधून अधून चालू होतं त्याचं. मधून अधून शिव्या देत होता. पण येशू म्हटला असू द्या, यांना किती विरोध करायचा करू द्या. काय त्यांच्या मनामध्ये कल्पना आहे लक्षात ठेवा. तुमच्या अवतीभोवती असेच लोक असणार आहेत, ते तुम्हाला विरोध करतील.
ते तुमचं मानहानी करतील, अपमान करतील, खंडन करतील, पण सिद्धांत काय सांगतो, जे तुम्हाला विरोध करतील एक दिवशी प्रभू त्यांच्या समोरच तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. हा सिद्धांत आहे. हालेलुया. मग का विरोधाकडे पाहता? तुम्ही वधस्तंभाकडे पाहता ना, तो म्हणतो या वधस्तंभाकडे लक्ष द्या. काय लिहिले वाच्यावर ते वचन? तुमची मने हा? खचून जाऊ, हा? तुम्ही थकून जाऊ नये थकून जाऊ नये म्हणून ज्यानं आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. कशाविषयी विचार करायचा? आता किती विरोध त्यानं सहन केला तो विचार करायचा. आमेन. कंप्लेन करायची नाही, मला हा विरोधी आहे, तो विरोधी आहे. तो विरोधी आहे ही तुझी कंप्लेन असू नये. काय प्रभूकडे मागायचं? देवा तुझी कृपा मला पुरव. आमेन. येशू ख्रिस्ताला डोंगरावर शेवटची प्रार्थना करताना, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आणि काय देवाची इच्छा होतं? यांनी सगळ्यांनी विरोध करावा त्याला. शास्त्री पुरुष हातामध्ये बायबल घेऊन त्याला विरोध करत आहेत. कधी कधी देवाच्या वचनानुसारच तुम्हाला विरोध होणार आहे, पण तुम्ही वधस्तंभाकडे पहा, विचार करा. आमेन. विचार करा कशासाठी मला होत. तुम्ही वाईट आहे म्हणून तुम्हाला विरोध होत नाही, तुम्ही धार्मिक आहात म्हणून तुम्हाला विरोध होतो. हालेलुया. लक्षात घ्या. जर तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला घरात विरोध होईल, मंडळीमध्ये विरोध होईल, कामाच्या ठिकाणी पण तुम्हाला. मला एक व्यक्ती दाखवा पवित्र शास्त्रामध्ये जो नीतिमान असताना त्याला कोणी विरोधच केला नाही. दाखवा मला एक तरी व्यक्ती. एक व्यक्ती मला आणून दाखवा की हा व्यक्ती याला कुणीच विरोध केला नाही. सगळ्या देवाच्या दासांना विरोध झाला. आणि तुम्ही तर बायबल अनुसरणारे लोक आहात, बायबल शिकणारे लोक आहात, मग तुम्हाला विरोध होणार नाही का? पण लक्षात ठेवा, विरोध ही तुमची बढती आहे. आमेन. जास्त तुम्हाला विरोध होतो ना, ती तुमची बढती आहे. हालेलुया. आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर आहे. खूप विरोध झाला, पण देवानं तेवढंच वर केलं. हालेलुया. म्हणून विरोधाची मी पर्वा कधीच करत नाही. आता आमेन. लोकांचे विचार काय याच्यापेक्षा देवाचे विचार मला समजावून घेणं फार गरजेचं आहे. आमेन. वधस्तंभाचा सिद्धांत सांगतो, सगळं त्याच्यावरती टाका, एक नवीन मनुष्य बनून देवाबरोबर चाला. आणि लक्षात ठेवा, जसा ख्रिस्त वधस्तंभावरून कबरेत आणि कबरेतनं देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, तुम्ही देखील एक दिवशी या अवस्थेतनं बाहेर पडाल. आणि जी जागा प्रभूनं तुम्हाला ठेवलेली आहे त्या जागेवरती तुम्ही स्थानापन्न असणार आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला सगळ्यापासून सुटका देत आहे. आणि आज रात्री त्याच भावनेनं मी येशूकडे यायचं. जर ख्रिस्त वधस्तंभावरती नाही तर माझं आजारपण, माझं कर्जबाजारीपण, माझ्या घरातल्या पिढा या कधीच माझ्या घरात राहणार नाही. तर प्रभू त्यातून मला बाहेर काढणार. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभूला यावेळेस आपण समर्पित होऊया.